तर त्याला असं वाटायचं की लोकांच्या भावनांची कदर केली पाहिजे. लोक जर रस्त्यावर आली तर आपल्याला उलथवून टाकू शकतात, ही एक भीती राज्यकर्त्यांच्या मनात असायची. परंतु आता हे एवढे माजलेत, यांना एवढा मस्ती झाली आहे यांची, की यांना असं वाटतंय की जनता म्हणजे कचरा आहे, यांना नाही विचारलं तरी चालेल. आज तुम्ही बघताय की एवढी महागाई वाढली आहे, देशाच्या समोर एवढे प्रश्न आहेत, फक्त बसून सल्ले देत आहेत की तुम्ही परदेशात जाऊ नका, तुम्ही सोनं खरेदी करू नका, तुम्ही ट्रेनने प्रवास करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. माझं म्हणणं असं आहे की पहिले तुम्ही सगळे जे मंत्री संत्री जे आहात, पहिले तुम्ही स्वतःच्या आचरणामध्ये या सगळ्या गोष्टी आणून द्या. तुमच्यातले किती मंत्री ट्रेनने जात आहेत, तुमच्यातले किती मंत्री परदेशात जात नाहीयेत, तुमच्यातल्या किती सगळ्या समारंभांवरती काटछाट चाललेली आहे. या सगळ्या गोष्टी फक्त सल्ल्याच्या आहेत. लोकांनी गुलामासारखं राहिलं पाहिजे, लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत, लोकांच्या प्रश्नांना केराची टोपली दाखवायची आणि फक्त सत्ता मिळवण्याचं एकमेव काम करायचं, हेच या सरकारचं फक्त आता धोरण राहिलेलं आहे. पण शिवसेनेचा जन्म हा या सगळ्या गोष्टींच्या विरोधासाठी झालेला आहे आणि म्हणून आज आपण रस्त्यावरती आलेलो आहोत आणि आपला मायबाप हा रस्ताच आहे. शिवसेना जरी सत्तेत गेली तरीही रस्त्यावरनच गेलेली आहे. आम्हाला रस्त्यातल्या प्रत्येक माणसाचं दुःख माहिती आहे, कारण आपले सगळे जे प्रतिनिधी गेलेत हे तुमच्या आमच्यातले, हे रस्त्यावरती दररोज लोकांशी संभाषण करणारे, लोकांच्या भावना समजणारे, लोकांच्या अडचणी समजणारे लोक आहेत. परंतु ह्या राज्यकर्त्यांना त्याची काही पडलेली नाहीये. त्यांना असं वाटतंय की एवढं मोठं संख्याबळ आमच्याकडे झालेलं आहे की आता आम्हाला कोण विचारूच शकत नाही आणि लोकांच्या मनात ही भावना सतत घालत राहायची की लोकांना असं हातबल करून टाकायचं की लोकांच्या मनात देखील एक प्रश्न निर्माण झाला पाहिजे की काय करणार आपण, काय करूच शकत नाही यांचं, अशा प्रकारची एक भावना तयार करायची लोकांच्या मनात, जेणेकरून लोक देखील कंटाळून, आता तुम्ही बघताय की लोकांना देखील असं वाटायला लागलंय की यांच्या विरोधात ओरडून, यांच्या विरोधात बोलून, म्हणजे आम्ही निवडणुकांच्या वेळेला बघतो की लोक आम्हाला एवढे भरभरून रस्त्यावरती बोलतात यांच्या विरोधात, परंतु ज्यावेळेला मतपेट्या फुटतात त्यावेळेला मतं त्यांच्या बाजूला पडलेली असतात. परंतु आता वरुणजींनी जसं सांगितलं की आतापर्यंत तुम्हाला किती चटके लागलेत मला माहित नाही. जे अंधभक्त होते ना, त्यांना प्रत्येकाला असं वाटत होतं भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं म्हणजे देवाचं सरकार आलंय, आपल्याला सगळं मोफत मिळणार आहे, कमी पैशात मिळणार आहे, आपल्यावरती कुठलाही अन्याय होणार नाहीये. इकडनं जर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता गेला तर त्याला काय भाजी स्वस्त मिळणार आहे, इकडनं जर कोण भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती गेली तर तिला काय सोनंच फुकट मिळणार आहे. जो त्रास तुम्हाला आहे तोच त्रास त्यांना पण आहे, पण त्यांना अक्कल यायला थोडी वेळ लागते. परंतु आता ही आग हळूहळू पेटायला लागलेली आहे आणि हे पेटवण्याचं काम हे शिवसेनाच करणार आहे. आणि ही आग ज्या वेळेला पेटेल, ही महागाईचे चटके ज्या वेळेला एक वेगळं स्वरूप धारण करतील, त्या आगीमध्ये हे सरकार जळून खाक होईल, हा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हेच शिकवलंय की अन्यायाच्या विरोधात आपल्याला लढायलाच पाहिजे. शिवसैनिकाला उतरावंच लागेल रस्त्यावरती. आज आपण उतरलेलो आहोत, या महागाईच्या विरोधात उतरलेलो आहोत. आता तुम्ही सतत सोशल मीडिया बघत असताय की मोदी सरकार ज्यावेळेला 2014ला आलं त्यावेळेला त्यांची आश्वासनं काय होती, आज त्या आश्वासनांचं काय झालं. हे सरकार जे देवेंद्र फडणवीसांचं जे आलं, या सरकारने काय आश्वासनं दिली होती, त्यांचं आज काय झालं. ही गोष्ट प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषाला समजते. जसं तुम्ही सांगितलं की बजेट कोलमडून पडलंय, भाज्यांचे वस्तूंचे भाव गगनाला भिडतायत, परंतु पगार वाढत नाहीये, लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. आज बेकारी वाढली आहे. एक बेकारीवरती
कोण बोलायला तयार नाहीये, रोजगारावरती कोण बोलायला तयार नाहीये, महागाईवरती कोण बोलायला तयार नाहीये. आणि म्हणून तुम्हाला साधं त्याचं उदाहरण जर बघायचं झालं तर फक्त कॉक्रोच जनता पार्टी नुसती अनाऊन्स झाली सोशल मीडियावरती, एका दिवसात 2 कोटी लोकांनी त्याच्यावरती आपला राग व्यक्त केला. म्हणजे विचार करा लोकांच्या मनात किती राग आहे. परंतु आता परिस्थिती अशी आहे की राग व्यक्त केला, कोण उलट बोललं की तो देशद्रोही, त्याच्या पाठी पोलीस लावून टाकायचे, त्याच्या पाठी आणखीन वेगळ्या एजन्सी लावायच्या. आता आम्ही तर सगळ्या एजन्सींना सामोरे जाऊन आलेले लोक आहोत. आता आमच्यावरती कुठलाही परिणाम होण्याची शक्यता नाहीये, कारण जे व्हायचंय ते सगळं होऊन गेलेलं आहे. आता आम्ही रस्त्यावर आहोत. तुमच्या अजून जेवढ्या काही एजन्सी लावायच्या आहेत तेवढ्या सगळ्या लावा, पण हा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. आमच्याकडे काय असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ईडी आणि सीबीआयला आमच्या घरी पाठवणार, आणि आता जर आलात तर रिकामा सिलेंडर देऊ, तो पण भरलेला मिळणार नाही. आपण रस्त्यावरचे लोक आहोत. आपला हा जन्मसिद्ध अधिकार आहे रस्त्यावरती उतरून विरोध करण्याचा. आणि मला असं वाटतं की आज माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने, आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अख्ख्या मुंबईमध्ये नवे महाराष्ट्रात हा कार्यक्रम चालू आहे. ही आग हळूहळू पेटते, परंतु ही आग विझू देऊ नका. जोपर्यंत हा महागाईचा राक्षस याच्यात पूर्णपणे जळून खाक होत नाही, जोपर्यंत यांना धडा मिळत नाही, जोपर्यंत यांना सत्तेवरनं खाली ओढत नाही, तोपर्यंत शांत बसून चालणार नाही. नाहीतर हे लोक तुम्हाला एक दिवस रस्त्यावर आणून सोडतील. रस्ता आपला शिवसेनेचा मालकीचा आहे, पण ह्यांनी आपल्याला रस्त्यावर आणण्यासाठी आपण एवढे हलके नाही आहोत की आपल्याला दुसरा कोण रस्त्यावर आणेल. पण शिवसेनेने जर मनात आणलं तर ह्या लोकांना ओढून रस्त्यावरती आणण्याची ताकद ही आपली सगळ्यांची आहे, आणि ती तुम्ही वारंवार दाखवताय. आज हे पहिला टप्पा म्हणून आपण फक्त आंदोलनाचा घेतलाय. या महागाईवरती आता सुरू होतील, कदाचित साहेब आता याच्यावरती बोलतील, आणि ह्या आंदोलनाची दिशा आता ठरवली जाईल. हे आंदोलन फक्त आता सुरुवात झालेली आहे. हे आंदोलन हळूहळू पेट घेईल. आता जसा पक्षाचा आदेश येईल, ज्या ज्या प्रकारे आंदोलनाचे टप्पे आपण ठरवू, त्या त्या प्रमाणात हे आंदोलन दिवसेदिवस वाढत जाईल. याचं कारण असं आहे की महागाई काही कमी व्हायची लक्षणं दिसत नाहीयेत. दररोज महागाई वाढत चाललेली आहे, परंतु या सरकारला त्याचं काही सोयर सुतक नाही. आमदार खरेदी विक्री, नगरसेवकांना पैसे देणं, फोडणं, पर्सेंटेज, या सगळ्यामध्ये फक्त सत्तेचा मलिदा, याच्यामध्ये हे सगळे गुरफटलेले लोक आहेत. यांना रस्ता दाखवण्याची गरज आहे, आणि तो दाखवण्याची सुरुवात आजपासून आपण सुरू केलेली आहे. आज आपण एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये एवढे सगळे इथे जमलेले आहात. आता विशेषतः हा विषय महिलांचा आहे, कारण दररोज तुम्हाला चटके खावे लागतायत, तुम्हाला दररोज या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. आता महिला आघाडीने अजून जोरात आपल्याला या सगळ्या विषयामध्ये आपल्याला जोरदार कार्यक्रम घ्यावे लागतील. जसे जसे आपले कार्यक्रम आपण सांगत जाऊ, तसे तसे कार्यक्रम आपण या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून याच्या पुढे घेत जाऊ. परंतु मला एवढंच सांगायचंय की ही सुरुवात झालेली आहे. आज सुरुवात ही फक्त निदर्शनाने झाली आहे. पुढे रास्ता रोको होतील, आणखीन वेगवेगळे कार्यक्रम होतील, परंतु या सरकारला जोपर्यंत या महागाईचे चटके, या महागाईचा राक्षस जोपर्यंत आपण नेस्तनाबूत करत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही. आणि म्हणून माननीय उद्धव साहेबांच्या मागे, आदित्य साहेबांच्या मागे पूर्ण शिवसेनेची ताकद आपण उभी करूया, आणि ह्या महागाईचा राक्षस आपण जाळून टाकूया. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.